धावती लोकल न पकडण्याचा सल्ला देणाऱ्या तरुणाला आज बेदम आणि अमानुष मारहाण झाल्याची घटना अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर घडली आहे। दीपक मलिक नावाचा तरुण अंबरनाथहून मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये चढला। त्याच वेळी एक कुटुंब धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न करू लागलं। ही लोकल पकडू नका असा सल्ला दीपकने त्यांना दिला, मात्र यावर संतापलेल्या कुटुंबातल्या काही लोकांनी दीपकला लोकलमधून खाली खेचलं आणि बेदम मारहाण केली। त्याच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत अगदी अर्धनग्न करून ही मारहाण करण्यात आली। यावेळी एकही रेल्वे पोलीस तिथे हजर नव्हता, हे विशेष। या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे। माझी फिजिकल कंडिशन खूप कमी होती, मी त्याला फेस नाही करू शकलो आणि त्यांनी माझा एकदम गळा आवडला, लास्ट मुवमेंट राहिली होती फक्त। आणि त्याच्यामध्ये त्यांनी लेडीजनी पण मला मारहाण चालू केली आणि लेडीजला हात उचलणं आपल्याला योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे मी सगळं सहन करून घेतलं आणि मी आता कंप्लेंट टाकतो आणि प्लीज मला न्याय द्या। आणि एकूणच ह्या घटनांसंदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याशी। कपिल, आपण बघतोय की दिवसेंदिवस हा लोकल प्रवास अतिशय धोकादायक बनत चाललेला आहे। ह्या सगळ्या उदाहरणांवरनं आपण बघतोय लोकल प्रवास नेमका करायचा तरी कसा, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आता पडणार आहे। काय सांगाल? नक्कीच खूप दुर्दैवाची घटना आहे। तिन्ही घटना जर आपण बघितल्या तर दुर्दैवाच्या घटनेत एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीच्या डोक्याला जोबर मारहाण झाली होती, दगड लागला होता आणि आपण जेव्हा बघतो होळीचा सण जेव्हा जवळ येतो तेव्हा फुगे मारण्याचे प्रकार खूप असे मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्याच्या आधीच हे सर्व प्रकार समोर येत आहेत आणि त्यामुळे खूप दुर्दैवी घटना आहे। दुसरी अंबरनाथची घटना बघितली तीही दुर्दैवी आहे, त्याला एवढा मारलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचे स्टेशनला हे सर्व प्रकार होताना तिथे एकही पोलीस अधिकारी तिथे नव्हता, पोलीस कर्मचारी तिथे नव्हता, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यानंतर जसं जो मुलगा ट्रेनमध्ये पडला त्याला काही सहायता मिळाली नाही, या तिन्ही गोष्टी आहेत त्या दुर्दैवी गोष्टी आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जी मेंटॅलिटी आहे त्या मुलीने जी तक्रार करणं गरजेचं होतं, दगड मारल्यानंतर तिने पुढे येणं गरजेचं होतं, पण तिने एक पोलिसांना उत्तर दिलेलं आहे का तो आरोपी थोडी पकडला जाणार आहे मी तक्रार केल्यानंतर। ही जी मेंटॅलिटी आहे ही लोकांनी जिथपर्यंत बदलत नाही तिथपर्यंत हे सर्व असे गुन्हे थांबवू शकत नाही। दुसरी गोष्ट आहे का दगड मारण्याची जी मेंटॅलिटी आहे त्यात कोणाचा डोळा जाऊ शकतो, कोणाला मोठी दुखापत होऊ शकतो, तो गाडीच्या खाली पडून त्याचा मृत्यू होऊ शकतो। त्याचबरोबर जसं मॉब जी सायकोलॉजी असते, मॉबनी मारणं यामध्येही कोणाचा मृत्यू होऊ शकतो। त्यामुळे सुरक्षेची व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय असं आपण बोलू शकतो। खरंच सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। कपिल, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाते, मात्र ही लाईफलाईन कुठेतरी असुरक्षित असल्याच्याच अनेक घटना वारंवार आता समोर येत आहेत। त्यामुळे रेल्वेने देखील आता ह्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।